दिली आता आता काय झालेलं आहे, वाशी तालुक्यातील हे सगळेजण आम्ही वाशी तालुक्यामधले आहेत. कडकनाथवाडीतले काय आहेत, काय पिंपळगाव मधले आहेत, काय दसमेगाव मधले आहेत, काय सोनेगाव मधले आहेत, काय खुद वाशीतले आहेत. तर एक अजय संतोष चव्हाण म्हणून साताऱ्यातील माणूस आहे, सरताळे तालुका. त्या गावातील माणसानं काय केलंय, 24 ट्रॅक्टर आणि 2 JCB भाडेपट्टा या करून कामासाठी साताऱ्याला घेऊन गेलेला आहे. आमच्यापासून 1 लाख रुपये JCBला दर महिना असा देतो म्हणला होता आणि ट्रॅक्टरला 30,000 रुपये महिना देतो म्हणला होता. ट्रॅक्टरचा 4 महिन्यानं हप्ता येईल आणि JCBचा महिन्याला हप्ता येईल म्हणून आमची वाहनं घेऊन गेलता. घेऊन जाताना दसमेगाव मधील रफिक शेख यांनी त्यांच्याकडे मध्यस्थी करून त्याच्याद्वारे अजय संतोष चव्हाण याला आमच्याकडून ट्रॅक्टर दिले आणि तिथं त्यांनी आम्हाला अशा प्रकारे पैसे देतो म्हणून सांगितले होते की JCBला महिन्याला 1 लाख रुपये, ट्रॅक्टरला 4 महिन्याला 30,000 रुपये देतो म्हणून सांगितले होते. कुणाचे काही ट्रॅक्टरचे करारनामे झालेले आहेत, काही ट्रॅक्टरचे करारनामे झालेले नाहीत. JCBचा करारनामा झालेला आहे. आणि जाताना घेऊन गेल्यानंतर आम्ही त्याच्याकडे मागणी करायला गेले असता त्यांना आम्हाला धमकावलं साताऱ्याला गेल्यानंतर. म्हणून आम्ही आमची कुठेतरी आम्हाला मदत करावी म्हणून आम्ही धाराशिव इथे SP ऑफिसला आलेलो आहोत आणि मॅडमला निवेदन दिलेलं आहे. इथं सगळ्याचे करारनामे केलेले आहेत का काही शेतकऱ्यांचे केलेले आहेत? काही शेतकऱ्याचे करारनामे केले आहेत, काही शेतकऱ्याचे करारनामे केलेले नाहीत आणि यातले काही शेतकरी सगळे अडाणी आहेत. काही जणांचे पासिंग पण झालेले नाहीत आणि शेतकरी काही अडाणी आहेत. त्या शेतकऱ्यांचं त्यानं गोड बोलून म्हणजे विश्वासात घेऊन त्यानं कोरे स्टॅम्प घेऊन गेलेला आहे. कोरे स्टॅम्पवर त्यांच्या सह्या घेऊन गेलेला आहे आणि कोरे चेक पण घेऊन गेलेला आहे. काही जणांचे RC बुक घेऊन गेलेला आहे आणि ट्रॅक्टर मागायला गेले असता तर ट्रॅक्टर बर देण्यात गेलाय आणि आमचे जे 4 महिन्याला 1,20,000 रुपये ट्रॅक्टरचे आणि महिन्याला लाख रुपये JCBचे असा कोणताही त्याने एकही हप्ता आम्हाला दिलेला नाही. किती महिने झाले ट्रॅक्टर नेऊन? काही जणांचे 7 महिने झाल्यात, काही जणांचे 8 महिने झाल्यात, काही जणांचे आता 10 महिने झालेले आहेत. आता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटला, काय म्हणले? आज आम्ही आलो होतो, पण शनिवारावर सुट्टी असल्यामुळे त्यांनी आता सोमवारी त्यांना निवेदन आता मी दिलेलं आहे. आता सोमवारी आल्यानंतर जे काही सांगते कारवाई करतो म्हणलेले आहेत.